गटारी की गतहारी काय आहे आषाढी अमावास्येचं नाव? या अमावास्येला दीप अमावास्या का म्हणतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात जाणून घेऊ. श्रावण सुरू होण्याआधीचा सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी अमावास्या. हा दिवस म्हणजे मजा, मस्ती आणि भरपेट मांसाहार असे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण गटारी अमावास्या आणि गटार यांचा काहीही संबंध नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना कदाचित ठाऊक नसेल. खरं तर गटारी अमावास्या ही गतहारी अमावास्या असून या नावामागेच या अमावास्येची मूळ कारणं आहेत. गटारी नाही, गतहारी अमावास्या. श्रावणाआधी येणाऱ्या अमावास्येला गतहारी अमावास्या असेच नाव आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन गतहार म्हणजे त्यागलेला आहार. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत गेला. सध्या या अमावास्येचे नाव गटारी अमावास्या असे झाले. का साजरी केली जाते गतहारी अमावास्या? पण त्याआधी व्हिडिओमध्ये जे तुम्ही समोर पाहताय त्या स्थानाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हे आहे आमच्या गावातील जागृत देवस्थान श्री देव केळोबा. सोमवारपासून श्रावण सुरू होतोय, त्यामुळे पावसाने वाढलेले शेवाळ वगैरे साफसफाई करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत, जेणेकरून येथे येणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास होऊ नये. तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढं जागृत देवस्थान असून इकडे मंदिर का नाही बांधलं? तर तसं करण्यास म्हणजे पक्क्या छपराची कायमस्वरूपी इमारत बांधण्यास देवाचा कौल नाही किंवा परवानगी नाही. असो, तर आपला विषय काय होता? का साजरी केली जाते गतहारी अमावास्या? श्रावणात मद्य, मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असल्याने त्यांचा आपण या काळात त्याग करतो. त्यामुळे जे पुढे त्यागायचे आहे अशा गोष्टींसाठी हा दिवस गतहारी अमावास्या म्हणून साजरी केली जाते. श्रावणात का वर्ज्य असतो मांसाहार? खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणांचा वारसा जपला जातो. 12 महिन्यांमध्ये वेगवेगळे सण हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाने साजरे केले जातात. त्यामागची शास्त्रीय कारणेही आहेत. असंच एक शास्त्रीय कारण आहे ज्यामुळे श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो. या ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात साधं खाणं पचवणं सुद्धा कठीण झालेलं असतं. तर मांस, मासे वगैरे गोष्टी पचवण्यास मुळातच अधिक कठीण असतात. त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणेच शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात. देवाची मनोभावे उपासना केली जाते. यावेळी आपले मन शुद्ध आणि सात्विक राहावे यासाठी या काळात मांसाहार वर्ज्य मानला जातो. याच अमावास्येला दीप अमावास्या असेही म्हणतात. गतहारी अमावास्या या दिवशी दीपपूजनाला देखील विशेष महत्त्व आहे. पुढचा येणारा काळ व्रतवैकल्ये, सण उत्सव यांचा असल्याने घरातील दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते. या दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील समस्यारूपी अंधकार दूर लोटण्यास मदत होते. याच कारणामुळे महाराष्ट्रात गतहारी अमावास्येला दीप अमावास्या असेही म्हणतात. ही होती गटारी अमावास्येबद्दल थोडक्यात माहिती.